Sit straight, take a deep breath. दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. सेकंड टाइम पुन्हा दीर्घ श्वास घ्या, सोडायचा. अगेन वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रीथ. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, आजच्या या सुंदर दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. आजचा दिवस माझ्यासाठी पूर्णत्वाचा दिवस आहे. मी आज खूप खुश आहे. मी जिवंत आहे. माझे हात पाय काम करत आहे. मी चालू शकते, मी बोलू शकते, मी बघू शकते, मी अनुभव करू शकते. या सगळ्या गोष्टींसाठी तुझे खूप खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद आईसाठी, जिने मला जन्म दिला, दूध दिलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. माझं पालन पोषण संगोपन केलं. मला हवं नको ते तिने सगळं बघितलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला शिकवलं, माझं शिक्षण पूर्ण केलं, माझं लग्न लावून दिलं. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी. धरती माता जी मला रोज भरपूर प्रमाणामध्ये अन्न धान्य देते. तिला मला ग्राउंडेड राहायला शिकवते. त्या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जलपिता पाण्यासाठी. पाण्यामुळे माझी तृष्णा भागते. दैनंदिन जीवनामध्ये मला पाणी सतत खूप उपयोगी येतं. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद अग्निदेवतेसाठी, जी माझ्या उदरामध्ये आहे आणि जी मला अन्न पचन करण्यास मदत करते. त्या अग्नीसाठी खूप खूप धन्यवाद. परमेश्वर, वायू तत्व माझ्या आतमध्ये आहे. ऑक्सिजन आणि कार्बन रूपामध्ये मी ते घेत असते. कार्बन डायऑक्साईड माझ्या शरीरातून बाहेर पडतो, ऑक्सिजन मी घेते. ही जी हवा आहे मला जिवंत ठेवते. माझ्या पूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि माझ्या रक्तामध्ये ते ऑक्सिजन मिसळले जाते. या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मला नवीन नवीन ज्ञान अर्जन करायला मिळतं, नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. धन्यवाद रोज आश्चर्यामागून आश्चर्यकारक अशा गोष्टी माझ्या जीवनात घडत आहे. चमत्कारामागे चमत्कार घडत आहे. माझा प्रत्येक दिवस हा सुवर्ण दिवस आहे. सुवर्ण काळ आहे. माझा प्रत्येक दिवस हा सुवर्ण काळ आहे. रोज खूप माझं जीवन म्हणजे सेलिब्रेशन आहे. या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्यामध्ये असलेल्या दैवी प्रेमामुळे मी सतत आजूबाजू सगळ्या सकारात्मक लोकांना आकर्षित करते. माझ्यामध्ये असलेल्या दैवी प्रेमामुळे मी सगळ्यांना प्रेम देते. मला जर कोणी दुखवलं असेल तर मी त्यांना माफ करते आणि ज्यांना माझ्याकडून जर नकळत दुःख झाले असेल त्यांची मी मनातून माफी मागते. परमेश्वरा, मला भरपूर मात्रामध्ये तू धन दिले आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी धनवान आहे. मी भाग्यवान आहे. मी कर्तृत्ववान आहे. माझ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एक टॅलेंट भरली आहे. मला तू
खूप इंटेलिजंट बनवलं, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. माझ्या संपूर्ण नातेसंबंधांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या स्वस्थ शरीरासाठी धन्यवाद. माझ्याकडे असलेल्या प्रचंड प्रमाणामध्ये असलेल्या धनासाठी खूप खूप धन्यवाद. या पूर्णत्वाच्या दिवसासाठी धन्यवाद. डोक्यावर हात ठेवायचे. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमेश्वराचा सदा साथ आणि हात माझ्यासोबत आहे. माझा परमेश्वर प्रत्येक कार्यात हा माझ्यासोबत असतो. माझा परमेश्वर मला सतत मदत करत असतो. माझे सगळे कार्यामध्ये मला यश, कीर्ती भरभराटून मिळत आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी कर्तृत्ववान आहे. मी धनाची चुंबक आहे. धन माझ्याकडे सहज आकर्षित होतं. मी रोज भरपूर प्रमाणामध्ये पैसा कमवते. मी पैशावर खूप प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. मी एक स्टार आहे. मी कर्तृत्ववान आहे. माझा प्रत्येक दिवस हा सुवर्ण काळ म्हणून जगती आहे. आणि हा माझा जो गोल्डन पिरियड आहे, हा आयुष्यभर माझ्या सोबत तसंच राहणार आहे. हा मला दृढ विश्वास आहे. मी दीर्घायुषी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद. आपल्यामध्ये असलेल्या परमेश्वराला नमन करून आजच्या दिवसाची सुरुवात करूया. धन्यवाद परमेश्वरा. या सगळ्या पार्टिसिपेंटसाठी खूप खूप धन्यवाद. नेटसाठी धन्यवाद, वायफायसाठी धन्यवाद, लॅपटॉपसाठी धन्यवाद, आणि आजच्या या सुंदर अतिशय जादूमय अशा गोड गोड बातम्यांनी भरलेल्या या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. चला. मी पेजेस पाठवले होते. कोणी आहे असं की ज्यांनी वाचले, ज्याला खूप उत्सुकता होती असं की त्याला पुढे काय आहे वाचून मागून? कोणीच नाही आहे. व्हेरी गुड. चला, रोजचे तुमचे ग्रॅटिट्यूड लिहिणं चालू आहे. हो हो मॅडम, चालेल. हो. माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो मॅडम. चलो. काल कुठलं पेज होतं ते बघते. हे सुद्धा का? हम्म. आमचं पेज कुठे गेलं? पासच पेज होतं. 65. ते सिक्स्टी मला फाईव्ह होतं. नाही नाही, हा. कालचं. जगातील जगातील विविध धर्मस्थळी होणारे चमत्कार होतो ना. मला ते येशू ख्रिस्ताची कहाणी आहे ना, ती पुन्हा पाहिजे. ती पुन्हा एकदा एक्सप्लेन करायची. लेट मी चेक. 64 आणि 65. 65 आपलं नव्हतं म्हणून मी थांबवलं होतं ना. 60. हा. 64. सो 64 हे आहे.
67 आहे. 66. येस. हं. तो या लेसन मध्ये विश्वास, आपण काय म्हणतो, आपले विचार, या सगळ्या गोष्टी, आणि जेव्हा आपण कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि ती जेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते, तेव्हा ती गोष्ट कशी खरी कळते हे आपण बघितलेलं आहे. सो येशू ख्रिस्तानी सांगितलेलं होतं की जे पेराल तेच तुम्हाला उगवेल. तर येशू ख्रिस्ताने काही महत्वाच्या गोष्टींचा भर दिला. ती गोष्ट म्हणजे आस्था, विश्वास. आणि तुम्हाला बायबलमध्ये वारंवार वाचायला मिळेल की तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला योग्य ते फळ मिळेल. जे पेराल तेच उगवेल याचा तुमचा विश्वास असल्याने तुम्ही जमिनीत ज्या प्रकारचे बी पेरले तेच फळ तुम्हाला मिळेल. ही बियाण्यांची उगवण्याची पद्धत आहे. निसर्ग आणि शेतीच्या नियमांच्या आधारे तुम्हाला बीजापासून तेच फळ मिळेल हे माहित आहे. हे जेवढं झालं होतं आपलं. आता हा एक छोटासा एक उदाहरण होतं. बायबलमध्ये वर्णन केलेला विश्वास हा विचार एक मार्ग आहे, एक मानसिक वृत्ती आहे, एक आंतरिक दृढनिश्चय आहे. तुम्हाला माहित आहे की तुम्ही तुमच्या जागृत मनातून जी कल्पना पूर्णपणे स्वीकारता ती तुमच्या अंतर्मनात साकार होईल आणि अभिव्यक्त होईल. म्हणजे बायबलनी जी सांगितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीवर विचार करणे, हाच एक आपल्याकडे विश्वास ठेवणे. जेव्हा आपल्याजवळ काही राहत नाही तेव्हा एकच गोष्ट आपल्याजवळ असते, ती असते विश्वास. ही आपली एक मानसिक वृत्ती आहे आणि आपल्या आत्मधला एक दृढ निश्चय पण असतो. ही मनाची असलेली एक स्थिती असते, विश्वास ठेवायचा त्या गोष्टीवर आणि निश्चय असतो. तर ह्या जेव्हा गोष्टी होतात तेव्हा आपल्या जागृत मनातून म्हणजे कॉन्शियस माइंड मधून जेव्हा ही गोष्ट आतमध्ये अंतर्मनामध्ये पेनिट्रेट होते तेव्हा ती साकार व्हायला लागते. आणि विश्वास म्हणजे सत्य स्वीकारणे, तिथे कुठला तर्क न लावणे. होईल का, शक्य आहे का, नाही झालं तर, असं कधी घडलं नाही, आजपर्यंत असा रोग कधी बरा झाला नाही, डॉक्टर आजपर्यंत असं कधी सांगितलं नाही, हे बिलकुल सायन्सच्या अगदी विरुद्ध आहे. हे जे काही असतं हे सगळं इथे नाकारलं जातं. इथे फक्त एकच गोष्ट काम करते, ती म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास. म्हणजे आपल्या तार्किक, विश्लेषणात्मक, जागृत मनाचे ऐकण्यास तो लिटरली नकार देतो. बियॉन्ड इमॅजिनेशन अशा काही काही गोष्टी घडतात जिथे सायन्स सुद्धा हक्काबक्का राहतं की असं कसं झालं. कधी कधी तुम्हीही आता या मॅजिक बुकच्या जर्नीमध्ये आहे तर तुम्हीही बघितलंय की अशक्य अशा काहीतरी गोष्टी झाल्या ज्या तुम्ही कधी बघितल्या नाही किंवा ऐकल्या नाही, आणि तुम्ही सहज म्हणता की अरे माझ्यासोबत हे घडलं, असं सहज झालं, कसं झालं माहित नाही पण झालं. सो जेव्हा तुमचा विश्वास आहे ती तेव्हाच ही गोष्ट होऊ शकते. आणि जेव्हा तुमचा त्या सुप्त मनाच्या आंतरिक शक्तीवर जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा ही गोष्ट होते. बायबलमध्ये उत्कृष्ट तंत्राचे एक अतिशय प्रसिद्ध उदाहरण मॅथ्यू 9:28-30 मध्ये नोंदवलेले आहे. हम्म. 65 पेज. Yes. तो घरात आला तेव्हा आंधळे त्याच्याकडे तेव्हा आंधळे त्याच्याकडे आले आणि येशू त्याला म्हणाला. आंधळे म्हणजे आंधळा ज्याला दिसत नव्हतं तो. ठीक आहे. करेक्ट आहे. मी हे करू शकतो यावर तुमचा विश्वास आहे का? ते त्याला म्हणाले, हो प्रभू. मला त्याने त्याच्या डोळ्यांचा स्पर्श केला आणि म्हणाला, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला मिळेल. तेव्हा त्याची दृष्टी परत आली. येशूने त्याला ताकीद दिली आणि म्हणाला, हे कोणालाही कळू नये. म्हणजे आंधळा जेव्हा आला येशू ख्रिस्ताकडे, येशू ख्रिस्ताने त्याला विचारलं की तुझा विश्वास आहे का की मी तुझे डोळे बरे करू शकतो? मग तो आंधळा म्हणाला, हो हो, मला पूर्ण विश्वास आहे, तुम्ही माझे डोळे बरे करू शकता. मग येशू ख्रिस्ताने त्यांच्या डोळ्यावर हात ठेवला आणि त्याची दृष्टी परत आली. दृष्टी परत आली आणि येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं होतं की हे तर कोणाला कळू देऊ नको. तुम्हाला समजून येईल की येशू हा खरं तर त्या अंध माणसाच्या अवचेतन मनाच्या सहकार्यासाठी आवाहन करत होता.
त्याचा विश्वास ही त्याची मोठी अपेक्षा होती. काहीतरी चमत्कारिक घडेल आणि त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल, ही त्याची आंतरिक भावना होती. आणि तसे झालेही. हे एक शाश्वत उपचार तंत्र आहे. ते जगभरातील विविध धर्म पंथात उपचारासाठी वापरले जाते. म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्तानी विचारलं, हे त्याला न विचारता हे ऍक्च्युली त्याच्या सबकॉन्शियस माइंडला एक सूचना होती, की तुझा खरंच विश्वास आहे की मी हे करू शकतो? मग त्याने म्हटलं हो. जेव्हा विश्वास होता तर मग त्याच्या डोळ्यावर हात ठेवला गेला आणि त्याला सांगितलं, मग त्याचे डोळे परत आले. येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की कळू देऊ नको. आणि ऍक्च्युली त्यांनी अंध माणसाच्या अवचेतन मनाच्या वर काम केलं. आणि तिथे विश्वास ही मोठी अपेक्षा होती. त्याच्या अवचेतन मनाने सहकार्य करावं, जे काही येशू ख्रिस्त करणार होते त्याच्यासाठी अवचेतन मनाने सहाय्य करावं, म्हणून त्यांनी त्याला आवाहन केलं. आणि विश्वास ही मोठी ताकद होती की तिथे हा चमत्कार घडला आणि त्या प्रार्थनेला उत्तर मिळालं. हे सगळं सगळ्या धर्मात होतं. असं कुठलाच धर्म नाही की हे अशा काहीतरी अं, संत किंवा कुठे मंदिरं पूजा पाठ केल्याने काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात. आणि त्याच्या मागे असतो तुमचा विश्वास. येशूने नव्याने बरे झालेल्या रुग्णाला त्याच्या उपचारावर चर्चा न करण्याची आज्ञा दिली. कारण बाहेर जर ही गोष्ट कळली असती तर अविश्वासू लोकांनी त्या रुग्णाकडे धर्मभ्रष्ट पाखंडी म्हणून पाहिले असते आणि त्याच्यावर संशय घेऊन टीका करून त्याचा अपमान केला असता. त्यामुळे त्याचे अंतर्मन भीती शंका आणि तणावाच्या विचारांनी भरले असते. परिणामी त्यांना येशू ख्रिस्ताकडे झालेले फायदेही कमी होऊन त्यांना मिळालेल्या दृष्टीवरही विपरीत परिणाम झाला असता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॅरेग्राफ. जर आपण कुठली गोष्ट केली, जसं आता आपण मॅजिक बुक करतो आहे, मॅजिक बुक आपण सुरुवातच करतो आणि छान आपल्याला रिझल्ट मिळतात, खूप खूप खुश आहो, वा मला रिझल्ट मिळाला, मी मॅजिक बुक करते. मग आपलं कसं असतं, याला सांगू की त्याला सांगू, त्या म्हणजे आपल्यामध्ये एक चांगली भावना आहे की चला माझं जसं चांगलं झालं, माझ्या आयुष्यामध्ये फरक पडत आहे, तर समोरच्याच्याही पडावं, म्हणून आपण ते जे आपण शेअर करतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्याला असं सांगितलं की अरे मी रोज उठून ना 10 नियमाते लिहितो, मी पाण्याला थँक्यू म्हणतो, मी हवेला थँक्यू म्हणतो, मी थँक्यू करत असतो, मी ग्रॅटिट्यूड मध्ये असतो, आणि त्याच्यामुळे असं झालं, तो समोरचा एक तर पहिले तुम्हाला हसेल किंवा मग मूर्खात काढेल की काय आहे हे? असं कधी होत नाही. पण जेव्हा तुम्ही काहीतरी झाला तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक, जेव्हा चेंज तुम्हाला लोक विचारतील ना, तेव्हा तुम्ही त्याला सांगू शकता. त्याआधी तुम्हाला खूप काही प्रोपगंडा करायची गरज नाहीये. हे तुम्ही तिथेच करा जिथे तुमचे फ्रिक्वेन्सी मॅच होते, तुमचं मस्तिष्क, तुमचे जे असे मित्र आहे जे तुमचा हासा उडवणार नाही, किंवा असे नातेवाईक आहे जिथे तुम्हाला ते तुम्हाला मूर्खात काढणार नाही. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं अरे मी थँक्यू थँक्यू करून माझं ना पूर्ण हेल्थ चॅलेंज कम्प्लीट, माझं एकदम क्लिअर झालं, तर तो तुम्हाला म्हणेल थँक्यू थँक्यू करून काही नाही, असं काही नसतं. आणि मग तिथे काय होईल, अंतर्मनामध्ये कुठेतरी भीती, नाही नाही असं तर नाही, असं होऊ शकतं का, मग धर्मभ्रष्ट म्हणजे हे असं एकदम अंतर्मनावर जेव्हा ते एकटीच लागते त्या अंतर्मनाच्या याला विश्वासाला, मग तिथे ती गोष्ट फेल ठरते. मग जो हा व्यक्ती बरा झाला आहे तो पुन्हा आंधळाही होऊ शकतो. सो शेअर कधी करायचं, कुणावर करायचं हे मी कालही सांगितलेलं आहे. आपण कुठलं एखादं आपलं मोठं स्वप्न आहे, आपल्या सारख्या विचारांच्या, आपल्या जी कोणी ऐकू शकतं, ज्यांना आपल्यावर विश्वास आहे, अशा लोकांकडे आपण ती शेअर करावी. कॉमन जी असते, एखादा कॉमन गोल आहे, तो कॉमन गेला गोल आपण शेअर केला, दॅट इज ओके. बट डिफरंट काहीतरी तुम्हाला करायचं आहे, जी म्हणजे अशक्यता आहे की नाही, असं कसं होऊ शकतं, तेव्हा ती गोष्ट तुम्ही स्वतः पहिले करा. त्याचं प्रॅक्टिकल ऑलरेडी तुम्ही तुमचं स्वतः करा. झाली की ती जगाच्या समोर नक्कीच येणार आहे. ती तुम्हाला आधीच तुम्हाला सगळ्या जगाला ओरडून सांगायची गरज नाही, अरे असं अरे तसं अरे तसं. तिथे तुम्हाला हासा उडवला किंवा दुसऱ्याचे जर हेट्रो सजेशन मिळाले तर ती गोष्ट फेल होते. कारण तुमच्यामध्ये एक भीती तणाव निर्माण होईल तिथे. एखाद्याने जर तुम्हाला एक जरी म्हटलं की अरे बघ हं, सांभाळून कर, हे करायला तर निघालायस तू, पण मला थोडंसं डाऊटफुल आहे, हे जेव्हा होतं ना तेव्हा मग ती गोष्ट फेल ठरते. आणि मग फेल ठरली की समोरचा व्यक्ती म्हणेल बघ तुला मी म्हटलं होतं ना तू करू नको हे, तू ऐकलं नाही, असं.
इथे लक्षात घ्यायचं. हे सगळ्या गोष्टी अधिकार आणि सामर्थ्याने तिने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा केली आणि ते बाहेर आले. जेव्हा रुग्ण बरं होण्यासाठी येशू ख्रिस्ताकडे आले तेव्हा त्यांच्या विश्वासामुळे आणि येशू ख्रिस्ताच्या अंतर्मनाच्या उपचार शक्तीच्या आकलनामुळे ते बरे झाले. येशू ख्रिस्ताने जी काही आज्ञा दिली होती ती आतून खरी मानली. येशू ख्रिस्त आणि मदतीसाठी विचारणारे इतर लोक एकाच चिरंतन कल्पनारम्य मनाच्या विश्वात होते. येशू ख्रिस्ताच्या आतील शहाणपण आणि उपचार शक्तीवरील विश्वासाने रुग्णाच्या अंतर्मनाचे नकारात्मक विध्वंसक स्वरूप बदलले. या आंतरिक मानसिक बदलाचा परिणाम म्हणून उपचार आपोआप घडले. त्यांचा आदेश रुग्णाच्या सुप्त मनाला केलेले आव्हान होते. तसेच तो अधिकाराने बोलला कारण त्याला माहीत होते की अंतर्मन निश्चितच प्रतिक्रिया देईल. त्याला अंतर्मनाच्या प्रतिक्रियेची सो रुग्ण जेव्हा येशू ख्रिस्ताकडे यायचे बरे व्हायसाठी तेव्हा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या स्वतःच्या त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीच्या ते आकलन होतं. आणि येशू ख्रिस्तांच्या आतमध्ये सुद्धा हे होतं की येस, मी हे करतो आहे म्हणजे माझे हे जे आलेले मला मदत मागायला जे आले माझे जे हे आहे त्या अनुयायांना मी व्यवस्थित करू शकतो. बरोबर आहे. येशू ख्रिस्ताने स्वतःच्या लय आज्ञा दिली दुसऱ्यांनाही आणि एक साथ जेव्हा ह्या शक्ती मिळाल्या तेव्हा मग तो विश्वास आहे तो काम केला आणि तसे तसे परिणाम घडून आले. जसं जसं अंतर्मनाला आव्हान करत गेलं, अधिकाराने बोलत गेले आणि त्या अंतर्मनाने ती प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. जाणीव होती आणि त्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता नेक्स्ट आहे जगातील विविध देवस्थानांमधील चमत्कार. सगळीकडे चमत्कार होत असतात. चमत्कार होतात कारण विश्वास असतो. प्रत्येक खंडात प्रत्येक देशात अशी तीर्थस्थळे आहेत जिथे रुग्णांना उपचार केले जातात. काही जगप्रसिद्ध आहेत तर काही फक्त आजूबाजूच्या लोकांनाच माहीत आहे. ही देवस्थाने प्रसिद्ध असो वा नसो, ते केले जाणारे उपचार हे अंतर्मनाच्या शक्तीने केले जातात. भरपूर ठिकाणी सगळीकडे कुठे ना कुठे काही ना काही आहे. आणि छोट्या मोठ्या गावांमध्ये पण ह्या गोष्टी होत असतात. काही काही त्या गावातल्या लोकांचा एक असा दृढ विश्वासच असतो की आमचं जे काही आहे ते आमची माता करेल, आमचं हे करेल, आमचं देव करेल. आम्ही इथे गेलो की आम्हाला हे होतं. MP मध्ये हनुमानजीचं एक मंदिर आहे, जाम सावली म्हणून त्याचं नाव आहे. तिथे सगळे जे रोगी आहे मानसिक रोगी येतात, ज्यांना म्हणतात ना हवा भूतबाधा जी होते ती लोक येत असतात. तिथे मोठं असं पूर्ण हॉलच आहे 3-4 फ्लोअरवाला, जिथे सगळी अशी लोक असतात आणि ती महिनोन गणती तिथे राहतात. आणि त्यांच्यामधले असलेली जी एक नकारात्मक शक्ती जी त्यांच्या मनावर परिणाम करून ते जे होतं ना हवा लागलेली आहे मध्ये, सगळे ते लोक तिथे येऊन बरे होतात. तर हा झाला तिथला विश्वास. मला जी जी स्थानं माहिती मी तुम्हाला ती सांगते म्हणजे मी बघितली आहे म्हणून. माहूर म्हणून आहे तिथे असं होत तिथेही पण आहे. असे भरपूर ठिकाण आहेत. काही काही तुम्हाला माहित असतील काही काही माहिती नसतील, पण कुठं ना कुठे सगळीकडे आहे हे. आणि इथे ही शक्ती जी आहे ती अंतर्मनाच्या शक्तीवर काम करूनच इथे सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. इथे लेखक आपल्याला सांगत आहे ते जपानमधील अनेक प्रसिद्ध देवस्थानांना भेट दिली आहे. डायब्रुत्सुचे देवस्थान जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या मुख्य आकर्षण म्हणजे 42 फूट उंचीची बुद्धाची विशाल कास्य मूर्ती. यामध्ये बुद्ध हात बांधून बसले आहेत आणि त्यांचे मस्तक खोल चिंतनाच्या परमानंदाच्या अवस्थेत झुकलेले आहे. सो एक जपानमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे. जेव्हा त्यांनी भेट दिली तेव्हा बघितलं ही मूर्ती खूप सुंदर अशी आकर्षक मूर्ती. आणि बुद्धाची मूर्ती ही नेहमी आकर्षकच असते, खूप शांत, अगदी मनाला असं एक वेगळी शांतता ती देऊन जाते. मी लेह लडाखला गेलेले आम्ही, त्यांचे ते जे असतं स्तूपामध्ये गेल्यानंतर तिथे असं काही नाही, पण तिथे त्या मूर्ती आणि ते शांतता ते बघूनच एक वेगळी पॉझिटिव्हिटी तिथे येते आणि शांत वाटतं मनाला. सो येथे मी तरुण आणि वृद्ध लोकांना मूर्तीच्या चरणी नैवेद्य दाखवताना पाहिलं. फळं, तांदूळ, संत्री अर्पण केली जात होती. मेणबत्त्या पेटवल्या जात होत्या, अगरबत्त्या जात होत्या आणि प्रार्थना केल्या जात होत्या. तर इथे त्यांनी बघितलं की काही लोक येत आहेत, मूर्तीच्या चरणाजवळ नैवेद्य ठेवतात, संत्र, कधी तांदूळ, कधी फळं, मेणबत्त्या पेटवतात.
अगरबत्ती लावतात, धूप करतात आणि आपली प्रार्थना करत आहे. एक मी एका तरुण मुलीला प्रार्थना करताना नतमस्तक होऊन 2 संत्री अर्पण करताना पाहिले. तिने मेणबत्ती सुद्धा पेटवली. माझ्या गाईडने तिच्या प्रार्थनेचा अर्थ सांगितला. म्हणजे जेव्हा हे जोसेफ मर्फी तिथे गेले तेव्हा त्यांनी बघितलं की ही जी मुलगी आहे, हिने त्या बुद्धाच्या प्रतिमेला नमस्कार केलाय. 2 संत्री तिथे वाहली, मेणबत्ती लावली. आणि जेव्हा हे तिथे उभे होते जोसेफ मर्फी, तेव्हा त्यांचा गाईड त्यांनी सांगितलं त्यांना, तिचा आवाज परत दिल्याबद्दल ती बुद्धाचे आभार मानत होती. ती तिची वाचा हरवून बसली होती. म्हणजे एक मुलगी होती जिची वाचा गेलेली, जिला बोलता येत नव्हतं. तर जेव्हा तिने या बुद्धाच्या मूर्तीकडे प्रार्थना केली, जे काही दिवस 5, 6, 15 दिवस किंवा 21 दिवस, आणि तिचा आवाज परत आला, तर ती पुन्हा इथे येऊन नतमस्तक होऊन धन्यवाद व्यक्त करत होती त्या बुद्धाच्या मूर्तीचे. कारण तिचा आवाज परत आलेला. तिची वाचा जी ती हरवून बसली होती, त्या ठिकाणी आल्यानंतर तिची ती वाचा तिला परत मिळाली. जर तिने काही विधी केले, उपवास केला, काही अर्पण केले, तर भगवान बुद्ध तिला तिची वाचा परत मिळतील, हा तिचा विश्वास होता. की मी इतके दिवस येईल, किती मला उपवास करायचा आहे, माझं जे काही करेल ते बुद्धा करेल, मला माझा आवाज परत मिळेल मला. ही तिचा ठाम विश्वास होता, तिची आशा होती ही. आणि हा जो विश्वास आणि ही जी अपेक्षा जागृत होण्यात मदत कोणी केली, तर सबकॉन्शियस माइंड. अशी आशा तिला आणि दृढ विश्वास होता. सर्व गोष्टींमुळे विश्वास आणि अपेक्षा जागृत होण्यास मदत झाली. परिणामी तिचे मन विश्वासाच्या बिंदूपर्यंत स्थिर झाले. तिच्या अंतर्मनाने तिच्या विश्वासाला प्रतिसाद दिला आणि तिला तिचा आवाज परत मिळाला. तिच्या मनात असलेली एक आशा, की माझं कुठेतरी आशेचं किरण मिळतं ना आपल्याला. जेव्हा कुठे आपल्याला एखादं चॅलेंज आहे, तर आपल्याला असं वाटतं की नाही नाही, मी इथे जाऊन येते, म्हणजे माझ्या मनाला बरं वाटेल आणि माझं काम नक्कीच छान होईल. असं जेव्हा तुमचं एखादं काय श्रद्धास्थान म्हणूया आपण, तुम्हाला माहित आहे की माझं हे श्रद्धास्थान आहे आणि इथे गेल्यावर माझं काम नेहमी चांगलंच होतं, तर तुम्ही बरोबर त्या ठिकाणी जाल. पूजा पाठ उपवास, काहीतरी मला सत्यनारायण पूजाच करायची आहे, मी दरवर्षी करत असते, मग यावर्षी करते. मला पूजा केली की मला खूप छान होतं, माझ्या घरात वातावरण खूप छान राहतं, असाही काहींचा असेल. मी हा उपवास करते, मला हे उपवास करायचे. मग ह्या ज्या गोष्टी असतात ना, या गोष्टींमुळे विश्वास आणि अपेक्षा ही जागृत होण्यास मदत होते आणि परिणामी मग तुम्हाला तसं फळ मिळतं. तसंच अंतर्मन त्या विश्वासाला प्रतिसाद देतं आणि ती गोष्ट आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे या मुलीलाही तिचा आवाज तो परत मिळाला. कल्पनाशक्ती किती मोठं काम करत आहे हे आपल्याला या इन्सिडेंट मधून दिसत आहे. सेम नेक्स्ट इन्सिडेंट असा आहे की कल्पनाशक्ती आणि डोळे झाकून ठेवलेल्या श्रद्धेची ताकद इतकी सशक्त असते की तुम्ही त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. याच्यासाठी जोझेफ मर्फी यांनी त्यांच्याच एका नातेवाईकाचं उदाहरण दिलं आहे की कसं त्यांना झालेला टीबी, जो त्यावेळ टीबी म्हणजे खूप मोठं होतं, असाध्य असा रोग होता की बरा न होणारा. त्या रोगावर कसं विजय मिळवला हे आपल्याला जोसेफ मर्फी आता सांगत आहे. कल्पनाशक्ती आणि डोळे झाकून ठेवलेल्या श्रद्धेची ताकद इतकी सशक्त असते की त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्याचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे पश्चिम ऑस्ट्रेलियामधील पर्थ येथे राहणाऱ्या माझ्या एका नातेवाईकांचे. त्यांना टीबी झाला होता आणि त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांचे खूप नुकसान झाले होते. त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. तो त्यांच्या वडिलाकडे गेला आणि त्याने अलीकडेच त्यांची भेट एका गूढ विचित्र शक्ती असलेल्या भटक्या भिक्षूशी झाल्याचे त्यांना सांगितलं. आता हे त्यांचे रिलेटिव्ह आहे, ही स्टोरी खरी आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये ते राहत होते. तर त्या व्यक्तीला झालेला टीबी आणि त्या टीबीमुळे त्याचे जे फुफ्फुस होते ते पूर्ण निकामी झालेले. त्यांचा जो मुलगा होता, त्यांनी बघितलं आपल्या वडिलांना टीबी झाला आहे, मग आता यांच्यातून तर याला बाहेर काढायचं आहे, कसं काढायचं, त्यांनी निर्णय घेतला आणि तो वडिलाकडे गेला आणि त्यांनी त्याला सांगितलं की मला असं असं एक व्यक्ती मिळाला, तो असा विचित्र होता, त्यांनी असं सांगितलं तसं सांगितलं. पुढे बघूया. हा भिक्षू युरोपमधील एका अतिशय प्रसिद्ध उपचार मंदिरात दीर्घ मुक्काम करून परतला होता. तिथे त्याला 2 क्रॉसचा एक छोटासा तुकडा मिळाला. हे ऐकून मुलाने वडिलांच्या आजाराविषयी त्याला सांगितले आणि ती अंगठी त्याला देण्यास सांगितले. संन्यासी सहमत झाला आणि मुलाने त्याच्या बदल्यात त्या संन्याशाला स्वेच्छेने 500 किमतीची वस्तू दिली. म्हणजे जो भिक्षुक होता मंदिरामध्ये मुक्काम केलेला,
त्याला त्या मुलाने पैसे दिले की तू असं असं कर, हा 2 क्रॉसचा एक छोटासा तुकडा आहे, हा माझ्या वडिलांना मला द्यायचा आहे. त्या मुलाने जो भिक्षुक होता त्याला आधीच पूर्वकल्पना दिली होती की माझ्या वडिलांना हे झालेलं आहे आणि तुला ही अंगठी माझ्या वडिलांना द्यायची आहे. आणि त्यांना ठाम विश्वास असा त्यांच्या मनामध्ये टाकायचा आहे की ते परत बरे होतील, असं सगळं सगळं. या बदल्यात मी तुला 500 रुपये किमतीची एक वस्तू देतो. ठीक आहे. मग झालं. या तरुणाने प्रत्यक्षात फुटपाथवरून एक, ऍक्च्युली तो जे लाकूड होतं, तो तुकडा, तो त्या मुलांनी असंच ऍट रॅन्डम कुठेतरी रस्त्यावरून तो उचललेला होता. तो सोनाराकडे गेला आणि तो खरा वाटावा म्हणून एका ओल्ड फॅशन डिझाईनच्या सोन्याच्या अंगठीमध्ये तो तुकडा जडवला, म्हणजे क्रॉस सारखा तो. आणि वडिलांना सांगितलं की ही जी अंगठी आहे, या ज्या क्रॉसच्या अंगठीला जर तुम्ही स्पर्श केला, या स्पर्श करण्याने आजवर असंख्य रोगी बरे झाले आहेत, असं त्या मुलाने त्या वडिलांना सांगितलं. आणि मग काय, त्याने आपल्या वडिलांच्या कल्पनाशक्तीला इतकं उत्तेजित केलं की त्या वृद्ध गृहस्थांनी त्याच्याकडून अंगठी हिसकावून घेतली आणि त्यांनी ती आपल्या छातीवर ठेवली. शांतपणे प्रार्थना केली, झोपी गेले. सकाळी ते एकदम खडखडीत बरे झाले होते. दवाखान्यातील सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या. म्हणजे बघा, एका रात्रीतून फरक जाणवला. किती मोठी कल्पनाशक्ती म्हणजे काम केली आणि किती त्यांचा विश्वास होता. रस्त्यावरून उचललेला एका लाकडाची जेव्हा क्रॉस करून एका अंगठीमध्ये जडवून त्याला विश्वासाने सांगितलं गेलं की ही अंगठी खूप लोकांना बरं करत आली आहे, आणि त्या व्यक्तीने ती अंगठी घेतली आणि आपल्या हृदयावर ठेवून प्रार्थना करत रात्रभर झोपला. आणि तो त्या इमॅजिनेशन मध्ये झोपला की वाव, आता ही अंगठी माझ्याकडे आली आहे, आता मला कशीच भीती नाही, काही नाही, आता मी पूर्णपणे बरा होणार आहे आणि माझं सगळं चांगलं होणार आहे. आणि इतकी प्रचंड कल्पनाशक्ती त्या व्यक्तीची होती की रात्रीतून तो व्यक्ती बरा झाला. सगळे त्याच्या टेस्ट निगेटिव्ह आले. तुम्हाला कळले असेलच की फुटपाथवरील लाकडाच्या तुकड्याने त्याला बरे नाही केले, तर तीव्र त्याच्या तीव्रतेने जागृत झालेली कल्पनाशक्ती तसेच पूर्णपणे बरे होण्याची त्याच्यातील दुर्दम्य आशा, या दोन्हीमुळे ते बरे झाले होते. विश्वास आणि व्यक्तिनिष्ठ भावना यांच्यात कल्पनाशक्ती मिसळली आणि या दोन गोष्टी एकत्र करून त्याच्या अंतर्मनाच्या शक्तीने उपचार केले. सौ, जेव्हा विश्वास होता, एक फुटपाथवरचा लाकडाचा तुकडा ज्याला काहीच किंमत नाही, असंच त्या गोष्टीने इतकी, म्हणजे त्या व्यक्तीचीच कल्पनाशक्ती खूप जबरदस्त होती आणि म्हणून तो बरा झालेला. विश्वास आणि व्यक्तिनिष्ठ भावना हे जेव्हा त्याच्या इमॅजिनेशन मध्ये मिळाले आणि ह्या ज्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र झाल्या, तेव्हा अंतर्मन, परमेश्वराने आपल्याला मागच्या लेसन मध्ये आपण काय आहे, म्हणजे मी सांगितलेलं, आणि आपल्याला लेखकाने काय सांगितलं मागच्या लेसन मध्ये, की ज्या परमेश्वराने हे सुंदर शरीर बनवलं आहे, त्याच परमेश्वराने ती शक्तीही आतमध्ये दिली आहे जी त्याला बरं करू शकते. एक घड्याळवाला जर घड्याळ बनवतो, तर त्याच्यामध्ये जर बिघाड झाला तर त्याला दुरुस्त कसं करायचं हे त्याला माहीत असतं. त्याचप्रमाणे आमच्या शरीरामध्ये इतके छान असे फायटर्स आहेत की ते स्वतः स्वतःला बरं करू शकतात. ही जी कल्पना शक्ती होती की ज्याने मला बनवलाय तो मला दुरुस्तही करू शकतो, हे जे अंतर्मनावर असलेला हा विश्वास होता ना, त्यांनी हे काम केलेलं होतं. वडिलांना हे कधीच कळले नाही. मुलाने ही युक्ती त्यांच्यासोबत केली आहे. त्यांना ही गोष्ट कळली असते तर कदाचित त्यांना हा आजार पुन्हा झाला असता. मात्र त्या पुन्हा कधीही क्षयरोग झाला नाही. त्या रोगापासून त्यांची कायमची मुक्तता झाली आणि ते बराच काळ जगले. त्यानंतर 15 वर्षांनी, वयाच्या 89 वर्षी त्यांचे निधन झाले. जेव्हा त्या मुलाने ही युक्ती केली, त्याचे वडील बरे झाले, पण त्यांना पुन्हा डबल कधी असं कळू दिलं नाही त्यांना की हे खोटं होतं, हे नाटक होतं, आणि त्यामुळे ते बरे झाले. हे जर त्यांना माहीत झालं असतं, नक्कीच त्यांचा तो टीबी पुन्हा परत आला असता आणि मग त्यांचं जगण्याची उमेद राहिली नसती. पण ते व्यक्ती 89 वर्षी त्यांचं निधन झालं, तब्बल 15 वर्षानंतर. सो दिस इज मिरॅकल. आपण विचारच्या पलीकडे आहे आपल्या हे सगळे. सो विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे कुठल्याही गोष्टीवर करताना. ही बुक करताना सुद्धा या बुकवर विश्वास पाहिजे की येस, माझ्या अंतर्मनावर माझा विश्वास आहे, ही बुक मला सांगते, मी त्याप्रमाणे माझं करेल. माझे विचार, माझ्या विचारांवर माझं कंट्रोल आहे, मला कुठला विचार करावा, कसे विचार करावे, हेट्रो सजेशन, ऑटो सजेशन कसे असावे आपले,
आपल्याला दुसऱ्याला जर आपण हेट्रो सजेशन देत आहात तर ते पॉझिटिव्ह द्यावे. एखादा व्यक्ती जर अ, कुठल्या एखाद्या व्यसनाला बळी पडला आहे तर तो त्याला हेट्रो सजेशन असे नाही द्यायचे की अरे अरे हा तर पेतो ना, तर हा तर काही नाही, याचं काही खरं नाही, असं नाही. हा त्याच्यातून बाहेर निघाला आहे, याला आता समजलं आहे व्यसन चांगलं नाही आहे, हे तुम्ही देऊ शकता दुसऱ्याला हेट्रो सजेशन. जो व्यक्ती व्यसन अधीन झालेला आहे त्याच्यासाठी, तर तो व्यसनमुक्त होईल. पण जर आपण हेट्रोसेशन असे दिले ना, काही होणार नाही, आता झालं, आता याचं तर काही खरं नाही आहे, हा इतका दारू पितो ना, याला कळतच नाही, अक्कल नाही, असं नाही. तेही आपल्याला चांगले देता आले पाहिजे. आणि स्वतःला ऑटो सजेशन पण नेहमी चांगले द्यायचे. मी भाग्यवान आहे, मी कर्तृत्ववान आहे, माझा प्रत्येक दिवस हा सुवर्ण सुवर्ण काळ घेऊन आलेला आहे, मी सप्तसितारामध्ये जीवन जगते आहे, मी स्टार आहे, माझ्यासोबत सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात, सगळे नाते माझे खूप छान आहे, मला सगळ्यांकडून खूप जास्त प्रशंसा मिळते, सगळे मला खूप खूप प्रेम करतात, माझ्या व्यवसायामध्ये मी नेहमी यश आणि कीर्ती प्राप्त करते, कुठल्याही काम असू दे मला हात लावताच ते सोनं बनतं, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी खूप खुश आहे, माझे माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात, माझी मुलगी माझ्यावर खूप प्रेम करते, मी जगातील सगळ्यात खुश अशी आत्मा आहे. जे काय द्यायचं तुम्हाला सजेशन देत राहा. मी ह्या हेल्दी आहे, मी परफेक्ट हेल्दी आहे, माझ्याकडे रोबस्ट हेल्थ आहे, माझे हातपाय खूप छान करतात, माझं हृदय खूप छान करते, माझा बीपी खूप नॉर्मल आहे, माझं थायरॉइड लेवल नॉर्मल आहे. ज्यांना ज्यांना ज्याच्या ज्याच्यामध्ये चॅलेंजेस आहे, तुम्ही रोज 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 रिपीट 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 रिपीट, जितका वेळ तुम्ही जितकी जास्त रेपिटेशन कराल, जितकं जास्त तुमच्या त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कॉन्क्रीट होईल एक एक गोष्ट, तेव्हा ती इतकी फिक्स्ड होईल ना, की मग तसंच तुमच्या समोर येणार. आणि कुठले कंटेंट सेव्ह करायचे हेही लक्ष ठेवा. कॉन्शियस माइंड कसा विचार करतो हेही लक्ष ठेवा. हेट्रो सजेशन, ऑटो सजेशन वरही लक्षात ठेवा. सतत आपल्या स्वतःला ऑब्झर्व करत राहा, मी कुठे चुकतो आहे, कसं माझं बरोबर आहे. आणि रोज चांगलं बोलायचं, रोज चांगलं लिहायचं. 5 गोष्टी तर लिहाच, लिहा, स्वतःसाठी लिहा. उद्यापासून एक काम करूया, 5:30ला जॉईन झालं ना की 5 मिनिटं आपण 5 अफर्मेशन लिहून घेऊया स्वतःचे स्वतः. सो छान छान अफर्मेशन लिहा. ज्यांच्या गुडघ्यांमध्ये काही चॅलेंज असेल, माझे गुडघे मस्त आहे, मी चालू शकते, पाय फोल्ड करू शकते, व्यायाम करू शकते, आसन करू शकते, मी पहाडावर चढू शकते, माझे पाय खूप छान आहे, खूप हेल्दी आहे. सतत 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 तुम्हाला हेच बोलायचं आहे. एक वैश्विक उपचार तत्व. हे सर्व ज्ञात सत्य आहे की उपचार करण्याच्या सर्व पद्धती आश्चर्यकारक उपचार करू शकतात. तुम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलात आहे की अशा काही अंतर्गत घटक आणि प्रक्रियेमुळे होत असेल जे या सर्वांमध्ये समान आहे. खरंच हा भिक्षू कसा आहे? उपचारांचा हा समान घटक म्हणजे अंतर्मन आणि बरे होण्याची प्रक्रिया म्हणजे विश्वास. सो आपल्याला उपचाराचा समान घटक म्हणजे काय आहे? तुमचे अंतर्मन आणि त्याच्यावर होणारा प्रतिक्रिया, तो म्हणजे तुमचा विश्वास. या मूलभूत सत्याचा खोलवर विचार करा. पेज बरोबर आलेलं आहे ना? लेट मी चेक फर्स्ट. एक वैश्विक उपचार तत्व. येस, करेक्ट आहे. या मूलभूत सत्याचा खोलवर विचार करा. पहिले म्हणजे तुमच्या मानसिक कार्याची विभागणी केली गेली आहे. सचेतन मनाला आणि दुसरे अंतर्मनाला दिले गेले आहे. आपला जो माइंड आहे ते 2 पार्टमध्ये आहे. त्याची विभागणी केली गेली आहे. त्याचे 2 भाग आहे, चेतन अवचेतन मन. दुसरं म्हणजे अंतर्मन हे नेहमी सूचना आणि आज्ञा या शक्तीचा अधीन असते. दुसरे अजून तुमचे अंतर्मन जे आहे ते नेहमी मिळणाऱ्या सूचना आणि त्याला दिलेली जाणारी आज्ञा या दोघीवर अवलंबून असतो.
याशिवाय तुमच्या अंतर्मनामध्ये तुमच्या शरीरातील सर्व क्रिया, परिस्थिती आणि संवेदनावर पूर्ण नियंत्रण असते. म्हणजे आपला हार्ट, फुफ्फुस, लंग्स, पॅनक्रियाज, सगळं जे असतं त्याच्यावर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. मला खात्री आहे की या पुस्तकांच्या सर्व वाचकांना या वस्तुस्थितीची जाणीव असेल की जवळजवळ कोणत्याही व्यक्ती संमोहित करून त्या अवस्थेत तिला नकारात्मक सूचना देऊन त्याद्वारे संमोहित व्यक्तीमध्ये कोणत्याही रोगाची लक्षणे निर्माण केली जाऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या संमोहित व्यक्तीला सूचना देऊन त्याच्या शरीराचे तापमान वाढवू शकतो, त्याचा चेहरा लाल करू शकतात, त्याला सर्दी आणू शकतात आणि हे संमोहन अवस्थेतील सूचनेच्या स्वरूपावर अवलंबून असते. सो त्याच्या आधी ना मी एक तुमच्यासोबत एक छोटस एक्सपेरिमेंट करायचं आहे. शक्यतो असल्यास तुम्ही तुमचे कॅमेरा 1-2 मिनिटासाठी ओपन करा. ओपन करा कॅमेरा, मला दिसलं पाहिजे तुम्ही करत आहात की नाही. रब युअर हँड्स. ओके. आणि असे ठेवा आणि जस्ट फील इट. हातातून निघणारे व्हायब्रेशन फील करा. ठीक आहे. सगळ्यांनी सोबत सारखं करायचं माझ्यासोबत. आता पुन्हा मी करते. अगेन स्टार्ट. अँड फील इट. दोन्ही हातांमधून येणारी एनर्जी फील करा. व्हायब्रेशन फील होत आहेत ना. अगेन वन मोर टाइम डू दिस. आणि राईट हँड आहे ना, राईट हँडला हळूवार सांगा, लव, ऑसम, यू आर सो स्वीट, ब्युटिफुल, आय लव्ह यू, वाव, एनर्जेटिक, खूप सुंदर आहेस, असं. आणि आता डाव्या हाताला सांगा, खूप मूर्ख आहेस तू, बावळट आहेस, बिलकुल काही कामाचं नाही आहे, मूर्ख, स्टुपिड, जितके तुम्हाला हेट देता येईल द्या. आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. आणि नाव फील करायचं तुम्हाला कुठल्या हातामध्ये जडत्व वाटत आहे. निगेटिव्ह जिथे हे दिलंय तिथे. हेवी वाटतोय हा हँड. हो. हो, लेफ्ट हात निगेटिव्ह आहे, हेवी वाटतोय. हा. हो, वाटते मॅडम. दिसतं? हे आहे आपल्या सजेशनची पॉवर. याच्यामध्ये जडत्व आलं आणि याच्यामध्ये तेवढा हलकपणा होता. हो. तर हे सजेशन असं काम करतं. हे अजून एकदा शांत बसले ना घरी की दुपारी पुन्हा करून बघा. सेम असं संमोहन मध्ये असतं. जशा सूचना देतात ना व्यक्ती तसाच सेम वागतो. म्हणजे लिटरली त्याच्या नाकाखाली किंवा त्याला जर म्हटलं तुला खूप तुझा अंग गरम झालेला आहे, तर तो चांगला चांगला व्यक्ती, नॉर्मल व्यक्तीही त्यालाही अगदी म्हणजे सर्दी होऊ शकते किंवा त्याचा चेहरा लाल होऊ शकतो. त्याला ज्या ज्या सूचना देऊ ना तसं तसं तो ऍक्ट करतो. ऍक्च्युली ही जी बुक आहे ना सध्या आपल्याला 2-3 लेसन आहे ना, ही जस्ट आपला बेस बनवती आहे. आणि पुढे जे लेसन आहे ते आपल्याला एक्झॅक्ट तुमच्या संबंधांवर, पैशासाठी, व्यवसाय, करिअर याच्यावर आपल्याला स्पेशल स्पेशल लेसन्स आहेत. हे सध्या आपल्याला काय गुढ रहस्य आहे, कुठे काय काय केलं पाहिजे, कशी ही अंतर्मन शक्ती काम करते, हे सगळं आपल्याला सध्या सांगत आहे. हे पहिले 2-3 लेसन असे आहे. आणि पुढले लेसन मध्ये आपल्याला परफेक्ट सांगितल्या जाईल की पैशासाठी जर असेल, कुठे कुणाला काय चॅलेंज आहे, कसं काम करतं, कसे सजेशन दिले पाहिजे, कसं बोललं पाहिजे. सो संमोहन मुळे एखाद्या व्यक्तीला असं जर सुचवलं की बाबा अर्धांग वायू झाला आहे, त्यामुळे तो चालू शकत नाही, मग पहा तो तसेच वागेल. तुम्ही संमोहित व्यक्तीच्या नाकाखाली थंड पाण्याचा कप ठेवून त्याला असे सांगितले की हा कप काळ्या मिऱ्यांनी भरलेला आहे, याचा वास घे, तर तो व्यक्ती ती जोर जोरात शिंकायला लागेल. तुम्हाला काय वाटते की त्याला शिंका आली त्या पाण्यामुळे की सूचनेमुळे? तर सूचनेमुळे. ती एक सूचना, त्या व्यक्तीला काय सूचना दिल्या गेली, अर्धांगवायू झाला, तर तो व्यक्ती सेम तसाच चालू लागला, तसाच वागायला लागला. आणि एखाद्या संमोहित व्यक्तीच्या नाकाखाली जर आपण थंड पाण्याचा कप ठेवला आणि त्याला काय सांगितलं की याच्यामध्ये काळ्या मिऱ्या आहे, काळ्या मिऱ्याचा वास घे, मग त्याला काळ्या मिऱ्याचा वास येईल, मग त्याला ठसका लागेल, तो शिंकायला लागेल. आणि ही फक्त कशामुळे? पाण्यामुळे शिंका नाही आली त्याला,
त्याला दिलेल्या सूचनेमुळे शिंक आली. त्याने ते मिरे तिथे अनुभवले, काळे मिरे. आणि काळे मिरे अनुभवल्यामुळे त्याला ती शिंक यायला लागली. तर सूचना किती जबरदस्त काम करतात. एखाद्याने तुम्हाला सांगितले की गाजर गवताची एलर्जी आहे, तर तुम्ही तो संमोहित अवस्थेत असताना त्याच्या नाकासमोर कागदाचे फूल किंवा रिकामा ग्लास ठेवून त्याला सांगितले की हे गवत आहे, तर त्याच्यात ॲलर्जीची लक्षणं दिसून येतील. आणि त्यातून हे लक्षात येईल की रोगाचे कारण अंतर्मनात आहे, तर त्या रोगाचा उपचार हा मानसिकरित्या देखील होऊ शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला गाजर गवताची जर ॲलर्जी आहे आणि त्याला सांगितलं की तुझ्या समोर आम्ही गाजर गवत ठेवलेलं आहे, तर सेम त्याचं जे गाजर गवत बघितल्या बरोबर किंवा गाजर गवतात गेल्यावर त्याला जी ॲलर्जी होते, ती जी चेंजेस त्याच्या बॉडीमध्ये होतात, सेम ते त्यावेळेस होईल. फक्त त्याला सांगितलं की गाजर गवत आहे तुझ्या समोर, तर ती त्याला ॲलर्जी सुरू होऊन जाईल. तर हा फक्त आणि फक्त त्याच्या अंतर्मनात दिलेल्या सूचनेचा प्रभाव असतो, दुसरं काही नाही. अस्थिचिकित्सक, चिकित्सक, कायरोप्रॅक्टिक्स, चिकॉंग, ॲक्युपंक्चर आणि निसर्गोपचार यासारख्या विविध वैद्यकीय पद्धतीत उल्लेखनीयरित्या रोगांवर उपचार केले जातात. खूप अशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी या संमोहन प्रक्रियेचा वापर केला जातो आणि त्यातून रोग्यांना बरं केलं जातं. अशाच प्रकारचे उपचार जगभरातील विविध धर्मातील विविधी आणि कर्मकांडाद्वारे केले जातात. परंतु हे सर्व उपचार अंतर्मनाद्वारे घडवून आणलेले जातात, हे उघड आहे. तर खूप असे उपचार आहे जी केली जातात. तर संमोहन हा प्रकार मीही केला होता. म्हणजे केला होता इन द सेन्स, मी दुसऱ्याकडून माझ्यावर करून घेतला होता. आमची एक काका होती, त्यांना मला थोडं असं भीती खूप होती मॅजिक बुक वगैरे करायची. आता आजपासून समजा 3 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे ही. तर शेअर मार्केट बद्दल खूप भीती होती मनामध्ये. तिथे मला असं खूप कसं होईल, काय होईल. तर तेव्हा त्यांनी मला खूप छान असे सजेशन देऊन देऊन माझ्या माइंडला खूप पॉझिटिव्हिटी दिलेली. ॲक्युपंक्चर पण मी माझ्या हातासाठी पण तेव्हा तिथे केलेलं. सो फक्त असं अंतर्मनामध्ये की नाही, आता हे केलंय ना, आता मला फरक जाणवेल. आणि तसंच ते घडून आलं. आणि तसंच सगळ्या गोष्टी घडलेल्या. दाढी करताना आपल्या चेहऱ्यावर जेव्हा झालेली जखम कशी बरी होते ते पहा. हे कसे करायचे ते अंतर्मनाला चांगले माहीत आहे. डॉक्टर जखमेला मलमपट्टी करतात आणि म्हणतात निसर्ग ती बरी करेल. परंतु निसर्ग हे नैसर्गिक नियमाचे दुसरे नाव नाही, तर तो अंतर्मनाचा नियम आहे. स्वसंरक्षणाची जन्मजात जाणीव हा निसर्गाचा पहिला नियम आहे. आणि तुमची सर्वात सशक्त अंतःप्रेरणा ही सर्वात सशक्त स्वयंसूचना आहे. आणि संरक्षण हे सुप्त मनाचे प्रमुख कार्य आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॅरेग्राफ. कुठली कधी खरचटलं किंवा भाजलं किंवा दाढी करताना खूपदा ब्लेड लागतं, जखम होते, कशी बरी होते बरे? आपण तर काही जात नाही दवाखान्यात त्याच्यासाठी की चला जखम झाली आहे मरमपट्टी करावी. नाही. कारण आपल्या आतमध्येच एक शक्ती आहे जी जखमेला बरं करते. कधी कधी डॉक्टर म्हणतात एखाद्याला मरमपट्टी झाल्यानंतर की आता वरचा बघेल हे निसर्ग बरी करेल. निसर्ग म्हणजे कोण? तुमचं अंतर्मन. तुमच्या अंतर्मनाने तुमचं शरीर बनवलेलं आहे. त्याला माहित आहे की कसं करायचं दुरुस्त. तो दुरुस्त करेल. तर ही संरक्षणाची ही जन्मदात म्हणजे जन्मजात म्हणजे तुम्ही जन्माला आला हाच एक निसर्गाचा नियम आहे की परमेश्वराने मला घडवलं आहे. त्यांनी मला सगळं म्हणजे त्यांनी घडवलं तर त्यालाही माहिती आहे दुरुस्त कसं करायचं. सो ही प्रचंड शक्ती तुमच्यामध्ये असावी. सशक्त अंतःप्रेरणा आणि स्वयंसूचना हेच एक महत्वाचं सुप्त मनाचं कार्य आहे. आज आपण इथे थांबूया. 5 मिनिट आपल्याकडे आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर सांगा, नाही तर 3-4 अफर्मेशन रिपीट करा आणि लिहा.